नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. तथागत गौतम बुद्ध, द ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट, जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणजे छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यामध्ये काय साम्य आहे, यांना जोडणारं एक सूत्र काय, म्हणजे यांच्यात काय साम्य आहे, हा एक संशोधनाचा विषय आणि त्यावर आधारित मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. भारतीय शिक्षण पद्धती, दुसरा न्यूटन, दुसरं आइन्स्टाईन, दुसरे छत्रपती शिवराय, दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का निर्माण करू शकत नाही नावाचं मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे आणि हा एक संशोधनात्मक हा एक थिसिस आहे आणि हा रिपोर्ट मी गव्हर्नमेंटलाही सबमिट केलेला आहे. जी नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सेंट्रल गव्हर्नमेंट जी डिझाईन करते त्याच्यामध्ये सायंटिफिक अप्रोच खूप कमी तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ठरवताना या थिसिसचा खूप उपयोग होणार आहे. ज्या 4 दिग्गज व्यक्तिमत्वांची मी नावं घेतलेली आहेत, ती दिग्गज व्यक्तिमत्व शाळेमध्ये निर्माण होऊ शकतील की नाही सांगता येत नाही, पण यांच्यामध्ये जे साम्य आहे ते साम्य म्हणजे ही सगळी दिग्गज व्यक्तिमत्व जगाचा संपूर्ण इतिहास बदलणारी ही दिग्गज व्यक्तिमत्व ही सगळी तथागत गौतम बुद्ध, द ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ॲझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यामध्ये एकच समान दुवा आहे, ते म्हणजे हे सगळी व्यक्तिमत्व ही वायुतत्वाची आहेत. माणसाच्या 5 प्रवृत्ती असतात: वायुतत्व, पृथ्वीतत्व, जलतत्व, अग्नितत्व आणि अवकाश तत्व. ते अवकाश तत्व हे या 4 बरोबर असतं. तर नॉर्मली 4 तत्व असतात. त्याच्यामध्ये ही जी 4 व्यक्तिमत्व आहेत, ही 4 दिग्गज व्यक्तिमत्व ही वायुतत्वाची आहे. अकॉर्डिंग टू सचिन किरस थेअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, ही जी व्यक्तिमत्व आहेत ही कशी आहेत, वायुतत्वाचे आहेत. तर याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या थिसिस रिपोर्टमध्ये पण लिहिलेलं आहे आणि माझं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव अर्थात वाचकांना माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थेअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स आणि मून डिफरन्शिएट. या पुस्तकामध्ये याच्याविषयी मी जास्त डिटेलमध्ये लिहिलेलं आहे आणि गव्हर्नमेंटला सबमिटही केलेलं आहे. थँक्यू, धन्यवाद.